मृत्यूच्या आमंत्रणाचा कुणालाही आवेर करता येत नाही. माझ्या आयुष्याला ज्यांनी ज्यांनी आकार देण्याचा प्रयत्न केला त्यापैकी आणखीन एक पुण्यात्मा आज अनंतात विलीन झालाय. अत्यंत निरागस, सालस, विनम्र, मृदू स्वभावाचे, हसतमुख, निगर्वी, पापभिरू असे माझे वरिष्ठ, तरीही ज्यांच्याजवळ मनातलं सर्व काही निसंकोचपणाने बोलता येऊ शकेल असा जिव्हाळ्याचा मित्र म्हणण्याइतपत विश्वास निर्माण करणारा एक गुरु काळाच्या पडद्याआड आज निघून गेलाय. एस. व्ही. हरीप म्हणजेच सुरेश हरीप हे व्यक्तिमत्व म्हणजे आनंदाची खाण होती. त्यांच्याबरोबर काम करताना एक आल्हाददायक अनुभव मिळाला. त्यांच्याबरोबर बरीच वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्यासारख्या गरम रक्ताच्या व्यक्तीबरोबर काम करताना अगदी विरोधाभास असणारं हे व्यक्तिमत्व. कामाच्या ठिकाणी अनेकदा आमच्यामध्ये मतभेद व्हायचे, पण वरिष्ठ असून देखील त्यांनी कधीही माझ्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आमच्या मतभेदांचं सावट माझ्या प्रगती किंवा पदोन्नतीवर कधी येऊ दिलं नाही. माझ्यासारख्या नवशिक्या सहकार्यांचे दोष बाजूला ठेवून माझ्या क्षमतांचा विकास करण्यावरतीच त्यांनी भर दिला आणि वेळोवेळी जिथे जिथे जे जे शक्य आहे त्या संधी उपलब्ध करून मला जास्तीत जास्त कार्य करण्याची संधी त्यांनी दिली. केवळ म्हणूनच माझं अनुभव विश्व हळूहळू विस्तारत गेलं. माझ्या संगणक ज्ञानाला चालना देण्यासाठी वेळोवेळी आवश्यक ती मदत आणि प्रशिक्षण मिळवून दिलं. केवळ त्यांचा पुढाकार तसंच प्रोत्साहनामुळेच मला व्याख्यानं देण्याची संधी पण प्राप्त होऊ शकली. मतभेद झाले तरीसुद्धा मतभेदाचा मुद्दा बाजूला ठेवून आपल्याला सुसंवाद साधून पुढे जाता येऊ शकतं हे तत्त्वज्ञान सांगणारा एक खरा मित्र आज शांत झाला आहे. सहज बोलता बोलता ते जीवनाचं तत्त्वज्ञान अगदी साध्या सोप्या शब्दात सांगत आणि कठीण प्रसंगामधून कसं पुढे जायचं याचं नेहमीच मार्गदर्शनही करत. त्यांचं एक वाक्य मला नेहमीच आठवतं. ते म्हणजे लेट अस ॲग्री टू डिसॲग्री. मतभेद आहेत हे मान्य केल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याच्यापुढे चर्चा चालू ठेवता आली पाहिजे यावर ते नेहमी भर देत आणि त्याच्यावर ते नेहमी ठाम असत. माझ्या मनासारखं काही झालं नाही की मी त्यांच्यावरती रागायचो, चिडायचो. अशा वेळेस ते नेहमी म्हणायचे, अरे दत्ता, 2 मिनटं थांब, बस, पाणी पी. पहिल्यांदा इतर विषय काढून ते वादाचे मुद्दे बाजूला ठेवत आणि मग हळूहळू अत्यंत खुबीनं मूळ मुद्द्यावरती येत. विरोध न करता देखील आपला मुद्दा योग्य वेळी मांडून कार्य साध्य करण्याची त्यांची हातोटी काही वेगळीच होती. आपल्या स्वभावातील कमतरता, विशेषतः जी आक्रमकता एक व्यवस्थापक म्हणून लागते, ती त्यांच्याकडे नाही याची त्यांनी कधीही खंत बाळगली नाही. नव्हे, वैचारिक लवचिकता हा त्यांचा मूळ स्वभावधर्म असल्यामुळे त्यांना सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत देखील निभावून नेता आलं. बाहेरच्या लोकांशी ज्या ज्या वेळी कधी वाद व्हायचे त्या त्यावेळी सरांनी कधीही त्यांच्यासमोर माझ्यासारख्याला एकटं सोडलं नाही आणि ते नेहमी ट्रेनिंग डिव्हिजनच्या वतीनं माझीच बाजू मांडायचे. खूप वर्षापूर्वीपासून त्यांना हृदयासंबंधी त्रास होता, पण त्याचा अवडंबर न माजवता ज्या ज्यावेळी आम्ही एकत्र यायचो त्या त्यावेळी त्यांचा सहभाग हा तरुणांना लाजवेल असाच असायचा. आपला मुद्दा बाजूला ठेवून ते आमच्याबरोबरच्या पार्टीमध्ये मनापासून सहभागी व्हायचे. याच्यात आपला मुद्दा आणि आपला हुद्दा त्यांनी कधीच मध्ये आणला नाही. अजातशत्रू असा त्यांचा स्वभाव. त्यांच्याशी न पटणारी माणसं देखील त्यांच्यावरती फार काळ राग ठेवून धरून बसू शकत नव्हती. सर म्हणजे ज्याच्याबरोबर अत्यंत सहजपणे संवाद साधता येऊ शकतो असं सरळ खुलं व्यक्तिमत्व. सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्याशी माझं नेहमीच बोलणं व्हायचं.
आणि प्रत्येक वेळी ते मला म्हणायचे की मला तुझ्या घरी यायचं आहे रे, तुझा पत्ता पाठव. मी त्यांना बऱ्याच वेळेला पत्ता पाठवला देखील, पण आमची प्रत्यक्ष भेट होणं नियतीच्या मनात नसावं कदाचित. जन्मानंतर मृत्यू तर आहेच, पण काही लोकांचं जाणं, तेही ते आपले नातेवाईक नसताना, हे मनाला खूप लागणारं असतं. हरीप सरांचं निर्लेप आणि पारदर्शी व्यक्तिमत्व सदैव लक्षात राहील, सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याची उणीव भरून निघणं शक्यच नाही. त्यांच्या पुण्यात्म्यास चिरकाल शांती आणि उत्तमोत्तम सद्गती मिळो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. अत्यंत व्यथित अंतःकरणानं सरांना भावपूर्ण आदरांजली. हरिः ओम. शब्द दत्तात्रय शेळके. माजी कर्मचारी, ट्रेनिंग डिव्हिजन, टाटा मोटर्स, पुणे. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.